निश्चितच अनुभवानेच मिळते. ती अशीच मिळणार नाही. त्यासाठी किती ऊन पावसाळे त्यांनी एकूणच झेलली असतील हे आपल्याला पाहायला मिळतंय. चला या मॅचकडे लक्ष देऊया. आघाडीची जोडी आहे स्वप्नील पाटील, तर नॉन स्ट्राईकला असेल तो म्हणजे कर्णधार दीपेश मथाणे संघाचा आणि त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे टीम वासळई. गोलंदाजी मार्कवर आहे प्रसाद. पहिला चेंडू अप टू डेट माराय अगदी कव्हरला अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. अलंग द कार्पेट चेंडूला डीप कव्हरला ढकलून दिलंय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होते. आश्वासक सुरुवात होतीये या एकूणच सामन्याची. 18 चेंडूंचा खेळ आहे. म्हणजे कदाचित जी लॉटरी होते ना, अगोदर ती महाराष्ट्र राज्य लॉटरी होती, ती आता मुंबईची लॉटरी आले. त्यामुळे लवकरात लवकर डिसिजन, लवकरात लवकर तुम्हाला गेम करावा लागेल. वेळेअभावी हा डिसिजन आम्ही घेतलाय. कारण आज सकाळी जर बघितलं तर 10 वाजून 22 मिनिटांनी पहिला चेंडू पडला आणि तिथून सामन्याला सुरुवात. 4-4 षटकांचे सामने आणि त्यानंतर आता दुसऱ्या सामना एकूणच फेरीमध्ये येत असताना एक षटक थोडंसं कमी केलंय. चांगला थ्रो अगदी डीप मधून विचार केला तर निश्चितच चांगली धाव घेतली आणि त्यानंतर चेंडू गॅदर करून अप्रतिम थ्रो दिला जातोय. एकच धाव मिळते. स्वप्नील 3 धावा काढून पुढे सरकतोय. संघाला सुद्धा 3 वर नेऊन ठेवलंय. महत्वपूर्ण सामने आजचा दिवस आपण बघतोय वाडवळ समाजाचा आहे आणि या वाडवळ समाजाच्या एकूणच असलेली ही मुलं हे क्रिकेटर्स आज एकूणच आगाशीच्या या पुरापडा मैदानामध्ये आलेत आणि त्या मैदानामध्ये क्रिकेटचा हा थरार रंगलाय. प्रतीक आणि प्रसाद हे दोन बंधू सुद्धा बघायला मिळत आहेत. आज सकाळपासून 3 जोड्या पाहायला मिळाल्या. याला फुलटॉस आहे, काय ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला खणखणी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. दीपेच्या बॅट मधून थ्रो येतोय. मात्र पहिली धाव ज्या वेगानं पूर्ण झाली त्यामुळे या दुसऱ्या धावेबद्दल शंका नव्हती. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. हीच गोष्ट आहे टेनिस बॉल क्रिकेट का मोठे आहे, क्रिकेट का चांगल्या पद्धतीने खेळलं जाऊ शकतं याचं उदाहरण दाखवणारा हा फटका. तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा. अमय म्हात्रे यांचं देखील आपण स्वागत करूया मुख्य मंचावर. मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. दोन्ही संघामध्ये आपण बघतोय बंधूंच्या जोडगोळ्या. यावेळेला काय बॅट फिरवली आहे, काय बॅट फिरवली. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र नजर ठेवून होता. एलिव्हेट झाला बॉल. मात्र शेवटच्या क्षणी नजर अफलातून झेलच्या पाठीमागे येणं नियंत्रित होतं आणि शेवटी अगदी अफलातून झेल टिपलाय इथे क्षेत्ररक्षकानं. त्यामुळे पहिला धक्का टीम उज्ज्वल संघ मथाणेला. दीपेश परतलाय. प्रतीक मोहन पाटील यांनी हा झेल टिपलाय, अफलातून झेल. त्यामुळे निश्चितच या झेल नंतर थोडीशी शांतता पसरली. मुंबईची बाई तुझ्या विकेट आली आहे. दीपेश परतला, त्याचा भाऊ आता मैदानात आला. यश आलाय. डावखुरा बॅटर, दोन्ही डावखुरे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट अप राऊंड विकेट. ओहो, या वेळेला खेळायचं होतं अगोदर स्लॉग स्वीप, नंतर विचार केला ऍडजस्टमेंट स्ट्रोक साठी जाऊ, स्टिअर करू. मात्र ही द्विधा मनस्थिती कायम राहिली. चेंडू येतोय डॉट. वेगवान चेंडू होता. डीबीएन लाईव्ह वर त्याचा स्पीड बघूया, 137. थँक्यू डीबीएन लाईव्ह, काय टेक्नॉलॉजी आहे, सुपर. बऱ्याचदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला मिळत नाही. मात्र काही असे चॅनल्स आहेत त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतात आणि निश्चितच आनंद देतात. यावेळेला पुन्हा एकदा लेट कटसाठी गेले. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळते. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 6 धावा, 1 गडी बाद. दीपेश परतलाय. 3 ओव्हरची मॅच आहे. चांगलं आयोजन, एमसीसीचं कौतुक आहे. आणि सकाळी जो त्यांनी पाणी मारलंय मैदानाला ती गोष्ट अगदी योग्य झाली. कारण दुपारच्या सत्रात निश्चितच हवेचं प्रमाण जर वाढलं असतं तर निश्चितच भरपूर धुळीकण आपल्याला पाहायला मिळाले असते. मात्र ती सध्या गत दिसत नाही. याचं कारण केलेली मेहनत आहे. अगदी आपण बघतो या चेंडूला टर्न केलंय. लेट सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. 4 धावा आहेत, 4 धावा आहेत. त्यामुळे या एकूणच स्लॉग स्वीपचा वापर झालाय. बॅटची एज गेली आणि चेंडू फायलिंग मधून फरार झालाय. चौकार, उत्तम ज्वेलर्स चौकार.
दुसऱ्या फेरीतले हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. MCC मालविदे क्रिकेट क्लब. MCC जर बघितलं तर एक मोठं नाव आहे, कारण मेरीलेबॉन क्रिकेट क्लब जिकडून आपण बघतोय क्रिकेटची सुरुवात, त्याच्यानंतर ICC झालं आणि आपण वेगवेगळ्या संस्था बघतायत आणि बऱ्याच ठिकाणी MCC असो, NCC असो, अशा बऱ्याच ठिकाणी आपण या बघतो. मात्र ज्यावेळेला इथे आलो त्यानंतर पहिला प्रश्न मी एकच केला, MCCचा फुल फॉर्म काय? तर त्यांनी लगेच सांगितलं की येस, मालविदे क्रिकेट क्लब, वाडवळ समाज आणि एकूणच या परिसरात जर बघितलं, आपल्या मुंबई परिसरात आपला विखुरलेला समाजाला एकत्र आणण्यासाठी निश्चितच केलेला हा प्रामाणिक प्रयत्न क्रिकेट स्पर्धा निमित्त ठरतायत. एकत्र येण्यासाठी निश्चितच चांगली गोष्ट म्हणावी लागेल. यावेळेला बॅकफुटला खेळले, हवेत होता, मात्र पॉईंटचा क्षेत्ररक्षक नाही लवकर आला. एक धाव इथेही मिळणार आहे, स्वप्नील पाटीलच्या खात्यात जाणार आहे आणि संघाच्या देखील खात्यात जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 1-11. पहिल्या षटकात 10 धावांची वसुली. विकेट आल्यानंतर देखील एक चौकार नक्की शेवटच्या चेंडूवर आला, त्यामुळे धावसंख्येने 2 आकडीमध्ये उडी घेतली. भरपूर गरज आहे 3 षटकाच्या सामन्यामध्ये. एक प्रामाणिकपणे लक्ष असलं पाहिजे की धावसंख्या 30च्या पलीकडे कशी जाईल, कारण 10ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आजही जर बघितलं तर निश्चितच चांगली मानली जाते. मात्र वरच्या दर्जाचं टेनिस बॉल क्रिकेटनं आता काहीतरी वेगळं गणित तुम्हाला सांगतायत. 15 धावा, 16 धावा, 18 धावा प्रति षटकामध्ये कुठं. वॉट अ शॉट. यावेळा हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक आहे अगदी, मात्र हा झेल सुटलाय, अगदी झेल सुटलाय. जास्त त्याला त्रास नव्हता, मात्र शेवटच्या क्षणी एक्झॅक्टली ते चेंडू झाडाला लागलाय किंवा नाही, तर ही गोष्ट देखील पाहावी लागेल. कारण जर चेंडू जर झाडाला लागला असेल तर कदाचित तिकडे डिसिजन काही और असेल. पाहूया डिसिजन काय येतंय. इट्स अ बिगी. 6 धावा. कधी कधी दैव असतं आणि ते दैव इथे देखील वावरलं जात आहे. बऱ्याचदा एक गोष्ट असते, लक्षात घ्या, आपण 90% एफर्ट करतो, 10% आपलं नशीब वावरत असतं आणि ते नशीब कदाचित यशच्या बाजूने आहे आणि हा षटकार येतोय. धावसंख्या वाढतीये. इथे आपटलाय चेंडू, अगदी आपटलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. मात्र पुन्हा एकदा थोडीशी द्विधा मनस्थिती होती. लेग बायचा इशारा होतोय. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. 18+1 टीम पाहायला मिळते, ती म्हणजे उज्ज्वल मथाणे. चांगले संघ, अतिशय चांगल्या संघांचा भरणा असलेली स्पर्धा. यावेळेला फटका खेळायचा होताय, चेंडू आलाय कुठे. इकडे झेल टिपण्याचा प्रयत्न नाहीये. गोलंदाज त्या बाजूला का गेलाय हा प्रश्न आहे. मात्र या गडीला जर बघितलं तर 3 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. आमचे प्रमोद शेडके नेहमीच म्हणतात, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. असंच काहीतरी घडलंय. खेळायचं होतं अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून. बॅटची बॉटम आहे, चेंडू आपण बघतोय अगदी शॉर्ट कव्हर पॉइंटला. हवेत होता, बराच काळ हवेत होता, जवळजवळ 3 ते 4 सेकंद तो हवेत होता. त्या दरम्यान झेल होऊ शकला असता, मात्र प्रयत्न नाही केला आणि त्यामुळे कदाचित इथे दोन्ही बॅटरने 3 धावा पळून पूर्ण केल्या. कैलास पाटील. हो, यावेळेला पुन्हा एकदा अगदी बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. जागा दाखवली चेंडूला, सीमारेषेच्या नजीक तो चाललाय. लेट सी. इथे आपण बघतोय डीप स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेलाय या लॉंग लेग रिझर मध्ये आणि हा चेंडू अडवलाय. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला स्वप्नील, दुसऱ्या बाजूला यश. अतिशय चांगली कामगिरी. पहिली विकेट गेल्यानंतर धावसंख्येला आकार देणं महत्वपूर्ण होतं आणि ती गोष्ट, ती डिमांड इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 24, कारण पहिला धक्का बसला त्यावेळेला धावसंख्या होती 5 आणि आताची 24 धावा दिसत आहेत. म्हणजे 19 धावांची एक दमदार पार्टनरशिप 3 षटकाच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेल डन यश, वेल डन स्वप्नील. पुढचा चेंडू या 19 षटकातील अगदी बुंद्यात टाकलाय, अगदी बुंद्यात टाकलाय. मात्र इथे तरी देखील एक धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा. धावसंख्या 25. पहिल्या षटकात धावा होत्या त्या 10. दुसऱ्या षटकात अजून चांगली कमाई केली आहे, ती म्हणजे टीम उज्ज्वल मथाणेनं. पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. 2 षटक 25 धावा, सरासरी 12.5ची. आज सकाळपासून ही सरासरी आपल्याला सातत्याने दिसलंय. त्यामुळे या मालिकेत उत्तरार्धात काय घडेल, कारण आजचा जो हाफ आपल्याला पाहायला बघतोय तो निश्चितच वाडवळ समाजाचा आहे आणि त्यामुळे हे जे 12 संघ आहेत ते खास खास ट्रॉफीसाठी लढत आहेत आणि आजच या एकूणच वाडवळ समाजाच्या स्पर्धेचा अंतिम सामना देखील असणार आहे. त्यामुळे निश्चितच कदाचित
इथे ती ट्रॉफी मिळवण्यासाठी जी झुंज आहे ना ती आता अजून वाढणार आहे. आणि का नाही एवढ्या अफलातून ट्रॉफीज फॉर्म करण्यात आलेत. मनापासून कौतुक आहे एमसीसीचं. कारण प्रत्येक वेळेला तुमची चॉईस, तुमचं डिसिजन हे महत्त्वाचं असतं. आणि इथे एमसीसी मार्फत जी व्यवस्था केली जाते ती अतिशय विलक्षण आहे. प्रत्येक गोष्टीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जाते. प्रत्येक संघांना जेवणाची सुविधा आहे, पाण्याची अतिशय चांगली सुविधा देखील केली जाते आहे. चांगली डीजे सिस्टम देखील इथे अवेलेबल करण्यात आले. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. डीबीएन सारखं एक प्रतिष्ठित चॅनल इथे एकूणच या स्पर्धेसाठी आणलंय. त्यामुळे क्वालिटी आहे. आणि ज्यावेळेला क्वालिटी असते त्यावेळेला रसिक प्रेक्षकांची निश्चितच एक अतिशय कौतुकाची थाप मिळत असते. आणि एमसीसीला पूर्ण कल्पना आहे की द्यायचं तर चांगलं, नाही तर द्यायचंच नाही. मागच्या 5 पर्वामध्ये देखील ती गोष्ट त्यांनी केली आणि म्हणूनच या 6व्या पर्वात येत असताना प्रत्येक गोष्ट कशी ग्रँड होईल या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि खास करून सकाळच्या सत्रात अगदी बऱ्याच गोष्टी अवेलेबल नव्हत्या, मात्र उद्घाटक अवेलेबल होते. असं काही गोष्टी घडलं आणि सन्माननीय महापौर अजीवजी पाटील इथे उपस्थित राहिले. आज सकाळी विरारवरून इकडे येत असताना अजीव पाटील साहेबांचे भरपूर बोर्ड्स बघितले आणि कदाचित लगेच त्यांचं दर्शन झालं. हा देखील थोडासा योगायोग वाटला मला. आणि म्हणूनच कौतुक आहे या स्पर्धेचं. एवढे चांगले मान्यवर, एवढे चांगले तुमचे कार्यकर्ते, तुमचा संघ अफलातून कामगिरी आहे. आणि भविष्यकाळात तुमच्या या संघाची निश्चितच चांगली भरभराट हो हीच सदिच्छा. आजच्या गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गुढी उभारू विश्वासाची, गुढी उभारू परंपरेची, गुढी उभारू संस्कृतीची आणि निश्चितच गुढी उभारू विजयाची. गोलंदाजी मार्कवर आलाय चिराग. तिसरं आणि अंतिम षटक आहे. लक्षात घ्या, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच साठी देखील दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे चिंचणी, तर त्यांच्या समोर असतील अभिजित मित्रमंडळ नाळे. दोन्ही टीम रेडी राहा प्लीज. यावेळेला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू आउटसाइड डॉप स्टंप आहे. वाईटचा इशारा, अवांतर धाव. पंचाच्या मुंबकेत जेपी यांना तुम्ही पाहू शकता. माइंड फ्रॉम नारंगी. 26 धावा. शॉर्ट बॉल आहे. लगेच अतिशय चांगला पुलचा फटका. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू फरार होताना दिसतोय. 4 धावा. चौकार. उत्तम ज्वेलर चौकार. सध्या उन्हात चमकते ते म्हणजे क्रिकेट, ते देखील वाढवळ समाजाचं. शॉर्ट बॉल आहे. इथेही जागा बनवण्यासाठी प्रयत्न होता, मात्र भरपूर लेट खेळलेत, उशिरा खेळलेत आणि त्यामुळेच योग्य फटका म्हणता येणार नाहीये. मात्र इथे एक धाव मिळतीये. लवकर खेळणं अपेक्षित होतं. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून जागा भरपूर होती, गॅप भरपूर होता. त्या गॅपचा उपयोग करता येऊ शकला असता. स्वप्नीलची ज्या पद्धतीने हाईट आहे, अगदी मला वाटतं 6.4 इंच एवढी हाईट असेल त्या मित्राची. आणि निश्चितच अफलातून रित्या तो दिसतोय. जर्सी नंबर 99. तर दुसऱ्या बाजूला यश बघितला तर अगदी 5 फूट. यावेळेला बॅटची बॉटम आहे. चेंडू अगदी आपण बघतोय शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव तिथे मिळेल. कदाचित विकेट सॅक्रिफाईस करायला लावली आहे ती म्हणजे स्वप्नील यांना. विकेट आली आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 32. लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे एकूणच तब्बल 27 धावांची. स्वप्नील पाटील आणि यश यांच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय साहिल. बारा धावा आपल्या संघासाठी केल्या स्वप्नील यांनी. वेल प्लेड. 3 षटकाच्या सामन्यामध्ये अपेक्षा असतात तुमच्याकडून की लवकर लवकर तुम्हाला धावा जमवायच्या आहेत आणि अपेक्षित कामगिरी झाल्यानंतर एक समाधान असतं. ते समाधान दिसलंय. स्लो डिलिव्हरी, दांडी गोल. अगदी फसवा चेंडू होता. पामच्या मागून बोट फिरवली आणि निश्चितच चेंडू देखील पामच्या मागून आलाय. अगोदरच खेळून काढला हा चेंडू. नंतर येतोय यशांचा वेध घेतोय. विकेट आली आहे. वेल बोल्ड चिराग. वेल डन.
आहेत. अशा प्रकारचे मराठी रॅप सध्या गाजतायत आणि त्यामुळे निश्चितच प्रत्येकाची एक कला असते. त्या कलेमध्ये निश्चितच तुम्हाला जर यश मिळालं तर आजकाल तुमची चांदी आहे. त्यामुळे निश्चितच आपली कला जपली पाहिजे. कला आणि क्रीडा या क्षेत्रात कौशल्य जर तुमच्याकडे असेल तर निश्चितच तुम्हाला कुठल्याही प्रकारचं भय नाहीये. यावेळा हा फटका योग्य नाहीये, मात्र एकच धाव देऊन जाणार आहे. स्ट्राईकवर राहण्याचा तिथे मानस आहे बॅटरचा, मात्र ही दुसरी धाव अवेलेबल होती नो डाऊट. मात्र या प्रकारच्या धावा तुम्ही का घेत नाहीत हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकणार नाहीत. कारण नेक्स्ट बॉलवर जर तुम्ही अपेक्षित कामगिरी केली नाही तर निश्चितच भुवया उंचावतील. प्रश्नचिन्ह निर्माण होईल की एक धाव ती का नाही घेतलीत. कारण प्रत्येक धावेला महत्व आहे. धावसंख्या 33 झाली आहे. या घडीला जर विचार केला तर एक समाधानकारक धावसंख्या गाठली आहे, ती म्हणजे उज्ज्वल संघ मथाणेनं. नेक्स्ट बॉल डावखुरा बॅटर साहिल किती मोठा फटका खेळणार, किती धावा जमवणार, बरेच प्रश्न आहेत. यावेळेला इनसाइड आउट फटका जागा जरूर बनवली आहे, मात्र टाइम व्यवस्थित करू शकला नाहीये. वन बाउन्सवर चेंडू अडवला जातोय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. थ्रो दिला जातोय, तिथे तिसरी धाव देखील कंप्लीट होते. म्हणजे इथे जर बघितलं तर या शेवटच्या चेंडूवर 3 धावांचा फटका निश्चितच योग्य म्हणता येईल. वेल डन इथे साहिल. एका चेंडूला त्यांनी फेस केलं, 3 धावा जमवल्या. 3 धावाने संघाची धावसंख्या अगदी आपण बघतोय 36 वर जाऊन पोहोचली आहे आणि 37 धावा या विजयासाठी असतील. त्यामुळे निश्चितच एक अतिशय चांगलं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ म्हणजे तो म्हणजे मथाणे, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे टीम वासळई संघाला 37 धावांचं लक्ष आहे. चला वळूया पुढच्या मॅचच्या नाणेफेकीकडे. संघ आहे तो म्हणजे चिंचणी, त्याच्या समोर संघ असेल तो म्हणजे अभिजित मित्रमंडळ नाळे. दोन्ही टीम कॅप्टन आलेत का? चला आपण लगेच टॉस करूया. मी विनंती करतोय आमच्या मान्यवरांना, त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे टॉस. निदेश चौधरी नगरसेवक प्रभाग क्रमांक थँक्यू 16. डीजी. चला वळतोय पुढच्या मॅचच्या टॉसकडे. अमय म्हात्रे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. एका बाजूला आपण बघतो फाईट राईट क्लिक आणि दुसऱ्या बाजूला एमसीसी असा कॉल द्यायचा आहे. तर या प्लीज विनंती करतोय चिंचणी टीम कॅप्टन आत कुठे आपण या लवकर. चिंचणी अभिजित मित्रमंडळ नाळे संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत आणि चिंचणीचा कर्णधार देखील इथे उपस्थित आहे. बघा कोण कॉल देते, एमसीसी आणि राईट क्लिक असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देते? येस, चला फ्लिप करा कॉइन. एमसीसी इज द कॉल. येस एमसीसी इट इज. त्यामुळे 3 षटकांची मॅच आहे. नाणेफेक तुम्ही जिंकलात. निर्णय काय असेल? आमचा गोलंदाजीचा निर्णय असेल. आणि काय वाटतं ही स्पर्धा कशी वाटते आणि निश्चितच तुमच्या संघाची तयारी किती आहे? स्पर्धा नेहमीप्रमाणे त्यांचं नियोजन चांगलंच आहे. दरवर्षीप्रमाणे त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही. व्यवस्थित नियोजन एकदम. आणि तुमचा संपूर्ण संघ मागच्या मी बघितलात अतिशय चांगली कामगिरी तुमची झाली. या एकूणच सामन्यासाठी काय प्लॅनिंग आहे? 3 षटकांची मॅच आहे. आता 3 षटकात कमीत कमी धावा रोखण्याचा आमचा प्लॅन असेल आणि पहिला सामना विदाऊट लॉस मारला, तसाच हा सामना पण प्रयत्न करू आम्ही तसाच मारण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, कॉन्फिडंट आहात आणि शुभेच्छा खूप. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या चिंचणी संघाचे कर्णधार आहेत. त्यांचा प्लॅन त्यांनी सांगितलाय, तुमचा प्लॅन काय आहे? आता आम्हाला पण त्यांनी बॅटिंगसाठी बोलवलं आहे, तर आमचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त स्कोअर करतील. आणि काय वाटतं एवढं सुंदर मैदान आहे, तुमचा एकूणच ओव्हरऑल परफॉर्मन्स या एकूणच सीझन मध्ये कसा राहिलाय? आमचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला आहे आणि आताही आम्ही तोच प्रयत्न करतील की आमचा पुढे पण परफॉर्मन्स चांगला राहील. त्यामध्ये कीप इट अप. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. निश्चितच एका बाजूला अभिजित मित्रमंडळ नाळे. थांबा, चिंचणी संघाला विनंती करतोय आमच्याकडून एक खास भेट घ्या आणि निश्चितच सेंटर न्यूज अशी आहे, डीबीएन लाईव्ह वर तुम्ही ऐकताय. एका बाजूला आहे चिंचणी तर दुसऱ्या बाजूला असणार आहे ती म्हणजे अभिजित मित्रमंडळ नाळे. नाळे संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. पुन्हा एकदा वळूया कॉम्बॉक्स मध्ये. स्टे ट्यून ऑन डीबीएन लाईव्ह. थँक्यू.
चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये या लवकर. वासळे संघाचे दोन्ही महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. दोन्ही बंधू आहेत. एका बाजूला आहे ते म्हणजे प्रसाद, तर दुसऱ्या बाजूला आहे ते म्हणजे प्रतीक. अजूनही कोणते संघ जर जेवायचे बाकी असतील किंवा आमचे कार्यकर्ते कोण जेवायचे बाकी असतील तर त्यांना विनंती करतो, आमच्या उजव्या बाजूला टॉस बॉक्सच्या मागे भोजन कक्ष आहे. त्या भोजन कक्षामध्ये जाऊन आपण या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता. प्लीज, ही कळकळीची विनंती आहे एमसीसी आगाशी संघातर्फे. प्लीज. लक्ष्य आहे 37 धावांचं. उन्ह तळपलेत, मैदान तळपलंय. खेळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. दाखवा खेळ. आणि मैदानाच्या बाहेर आमचे प्रेक्षक राजे तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेत. डीबीएन लाईव्ह वर जोडलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील खूप सारं स्वागत करतोय. एक अतिशय आकर्षक स्पर्धा. उद्या देखील बऱ्याच घडामोडी तुम्हाला घडताना दिसणार आहेत. एकूणच या मुख्य खेळपट्टीवर अनेक उत्तमोत्तम सामने तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या शुक्रवारचा दिवस आहे आणि उद्या जर बघितलं तर आगाशी वर्सेस सिल्वर स्टार अर्णाला पहिला सामना, त्यानंतर साईनाथ अर्णाला अजून एका संघासमोर तुम्हाला पाहायला मिळेल. मुर्द्याचा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजे मीरा भाईंदरचा संघ. तसेच जयू दुर्गेश 11 हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ध्रुव 11 हा संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर सुपरवाईज हा देखील संघ भाईंदरचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्या या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला मॅच ऑन करा प्लीज. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे दीपेश, स्वतः टीम कॅप्टन. तर त्याच्या समोर आहे तो म्हणजे प्रसाद. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. 37चं टार्गेट, 18 चेंडूचा खेळ. जिंकणार कोण? पहिला चेंडू अगदी इनसाइड आउट खेळलेत आणि चेंडू कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. एकच धाव. दुसरी धाव अवेलेबल होऊ शकली असती, मात्र कॉलिंग, महत्वपूर्ण कॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल. शनिदेव कृपा आगाशी संघ देखील उद्या आपल्याला ऑन फील्ड दिसणार आहे. या संघांचं करणार आहोत आपण स्वागत. मात्र आजची ही ट्रॉफी कोण उंचावणार? दीपेश. फुल टॉस बॉल आहे, अगदी मिस केलाय. चेंडू पॅडवर आदळलाय, चेंडू पॅडवर आदळलाय. इम्पॅक्ट लाईन मध्ये होता, पंचांचं बूट वर गेलंय. प्रतीकला परतावं लागेल. अगदी क्विक सेशन मध्ये ही विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. आणि सेलिब्रेशन बघा. वा वा वा. कम ऑन डीजे. वासळे संघाला हा मोठा झटका. प्रतीकचं मैदानात असणं किती गरजेचं होतं, मात्र त्याचा मैदानाच्या बाहेर जाण्यानंतर एक वेगळी शांतता डगआउट मध्ये. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक उतरलाय. एक प्रतीक परतलाय, दुसरा प्रतीक आता मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक एम म्हणजे प्रतीक मोहन पाटील आपण असं संबोधूया. मात्र धावांची गणित सोडवावी लागतील. बऱ्याचदा आकडेमोड कठीण असते, मात्र ते उत्तर द्यावं. ओ इथे जर बघितलं थोडंसं सुरक्षित खेळण्यासाठी गेले, फक्त सन्मान द्यायच्यासाठी गेले, मात्र बीट केले. व्हॉट अ बॉलिंग. दीपेश हाय क्लास गोलंदाजी. आपण का दर्जेदार खेळाडू आहोत हे दाखवताना सातत्याने दिसलाय. फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, तिन्ही क्षेत्रात अतिशय मातब्बर कामगिरी. शॉर्ट बॉल होता. डान्सिंग डाऊन द पिच. ट्रॅकवर पुढे येताना खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केला, फक्त आउटर एज लागली आहे. एक धाव इथे मिळतीये. धावसंख्या 2. मात्र या पहिल्या षटकामध्ये दीपेशने समोरच्या टीमला बॅकफुटवर नेलंय. आता इथून उत्तर द्यावं लागेल, ते म्हणजे टीम वासळईला. ते उत्तर मिळणार का? शॉर्ट बॉल आहे. काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय. अप्रतिम. अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट बाय प्रसाद. षटकार उत्तर दिलंय. मी आहे अजून मैदानावर. कम ऑन डीजे.
षटकार येतोय यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक काय इथे विकेट येणार आहे, इथे विकेट येणार आहे. पुढच्याच बॉलवर काय कमबॅक इथे दीपेशचा, काय सामना सुरू आहे. एका बाजूला कधी डाव इथे तर कधी डाव तिथे, विकेट आली आहे. प्रसाद देखील परतलाय. का चेंज केलं नाही, तुझा डीजेचा कमी कर असं. तरी ते प्रसाद देखील परतलाय. षटकार टोकला त्यानंतर हा चुकीचा फटका. चुकीचा यासाठी कारण अजून मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता, मात्र तो ज्या पॉपिंग क्रीजवर उभा होता तिथून जास्त पदलाल इथे दिसलं नाही आणि त्यामुळेच हा फटका खेळताना फ्रॅक्शन ऑफ सेकंडने उशीर झालाय. योग्य टाइम करू शकले नाहीत आणि एलिव्हेट देखील करू शकले नाहीये. त्यामुळे एक चांगला झेल तिथे यश मार्फत टिपला जातोय आणि ते खेळी संपुष्टात. प्रसादचे 2 भाऊ आले, 2 भाऊ परतले. त्यामुळे धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 आहे. तर दुसऱ्या बाजूला जर निश्चितच आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे जर बघितलं तर दीपेशने आपलं काम केलंय, लगेच चेंडू दिलाय आपल्या छोट्या भावाकडे. त्यामुळे मात्र इथे जर बघितलं तर ही इज अ स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट ज्याला आपण म्हटलं जातं तेच आहे. त्यामुळे यशकडे जे टॅलेंट आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. 12 चेंडूमध्ये अजूनही करायचे 29 धावा. कोण जिंकणार हा महत्वपूर्ण प्रश्न आहे, कारण इथे जिंकलात तर जवळजवळ आपण बघतोय त्या पारितोषिकाच्या 1 पायरी पुढे आपण जाणार आहोत, जवळ जाणार आहोत. यावेळेला हो अगदी आपण बघतोय फ्लिक करायचा होता स्क्वेअर लेगच्या बाजूने, अगदी बॅटची टॉप एज टूला लागतो आणि चेंडू आलाय तो म्हणजे मिड ऑन वर. एकच धाव. चांगली मॅच होणार आहे, चांगली मॅच होणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जेवणाचा कार्यक्रम झाला असेल तर या मॅच कडे अगदी चांगल्या पद्धतीने पाहत राहा. बऱ्याचदा पैसे देऊन आपल्याला चांगले सामने पाहायला मिळत नाही, मात्र MCC ची ही स्पर्धा एन्जॉय करा. हाफ हार्टेड स्ट्रोक होता, हाफ हार्टेड स्ट्रोक होता. अगोदर बॅट फिरवली, चेंडू नंतर येतोय. विविधता दाखवली गोलंदाजीमध्ये, विविधता दाखवली मध्ये पेसमध्ये. वेल डन. याची चांगली गोलंदाजी. आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे, मथाणे संघाला पुढे न्यायचं आहे. त्यासाठी निश्चितच 100% एफर्ट देण्याचा हा प्रयत्न. आणि क्रिकेट म्हटलं तर तुमचे एफर्ट असायलाच पाहिजे. जर तुम्ही 100% एफर्ट देत नसाल तर क्रिकेट खेळूच नका, हा माझा सल्ला. यावेळेला ऑन साईडला फटका प्रॉमिसिंग नाहीये. डीप स्क्वेअर लेगला प्रोडिक्शन आहे, एकच धाव मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण. खुशाल येतोय, एकाच धावावर समाधान. बघा प्रत्येक जण अगदी हिरिरीने वागतोय. पूर्ण कल्पना आहे ही ट्रॉफी जिंकणं किती महत्वाचं आहे, कारण इथे जर जिंकलात तर अगदी समाजात नाव होतं आणि त्यासाठी आपल्या गावाचं नाव आपल्या समाजात करायचं असेल तर आज ही मेहनत घ्यावीच लागेल आणि त्यासाठी अगदी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. वर पिच केलाय चेंडू, मात्र चेंडूच्या रेषेत कुठेही नाही बॅटर. डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी आणि टिचून मारा. धावसंख्या झाली फक्त 10. 27 ची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 27 धावा. ही गणिता आजच्या या एकूणच मॅच मध्ये सुटतील का? शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉल आहे. अगदी 1 ऑफ द ओव्हर असं सांगितलं जातं आणि तीच गोष्ट केली जाते. हा एक चेंडू जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही अतिशय चतुराई पद्धतीने तो वापरला पाहिजे आणि मी यशचं कौतुक करेन. मगाचे काही चेंडू तो सातत्याने वर पिच करत होता, मात्र यावेळेला त्याचे प्लॅन कदाचित बॅटर समजलाही होता की आताही चेंडू वर पिच येईल, मात्र ही वेगळी खेळी तो खेळलाय. स्लो डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, नाही मिळणार जास्त धावा. व्हेरी गुड बॉलिंग. काय टॅलेंट आहे या मुलाकडे. त्यामुळे कदाचित येत्या काळामध्ये जर तो अजून वरच्या लेवलचा क्रिकेट खेळला तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेऊ नका. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. या षटकात आलेत फक्त आणि फक्त 3 धावा. टाळ्या झाल्या पाहिजेत यशसाठी. वेल बोल्ड. सहा चेंडूमध्ये 27 धावांची गरज. चांगली गोलंदाजी यशची. निश्चितच बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. 26 ची गरज आहे, सॉरी. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे साहिल. साहिलच्या गोलंदाजीवर आक्रमण करावंच लागेल, ते म्हणजे टीम वासळईला.
कारण अब नहीं तो कब नहीं, प्रत्येक सामना डू और डाय आहे. कारण पराभूत होणाऱ्या संघाचा लगेच पत्ता कट होतो या स्पर्धेमधून. हा चेंडू पाहिलं, सोडला, अंपायर्सवर काम सोपवलं, वाईटचा इशारा आलाय. आता 25 ची गरज आहे. ग्रामीण क्रिकेट भरपूर उंच झालाय. अशी प्रमोद शेडगे यांनी देखील माहिती दिली होती. ऑन साइडला हा फटका चांगला आहे, गॅपमध्ये देखील आहे. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकामार्फत झालंय. एकच धाव मिळणार आहे, अगदी एकच धाव. मात्र इथे थोडस निश्चितच अग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ही दुसरी धाव कंप्लीट. या धावांनी थोडासा फरक पडेल, धावफलक हलता राहणार आहे. मात्र आता एकच गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे एरियल स्ट्राईक. जसं भारताने काही वर्षापूर्वी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं, तिथून आता थोडंसं एरियल स्ट्राईक करावं लागेल. आणि त्यासाठी आम्ही श्वान पथक देखील पाठवलेत. जा लवकरात लवकर जे काय ते सांभाळून घ्या आणि बाहेर या. जेवणाची व्यवस्था तुमचीही आहे. त्यांनी सांगितलं बाबा आज माझा मूड नाहीये, आज गुरुवार आहे. यावेळेला समोर खेळलेत, फटका चांगला आहे, मात्र इफेक्टिव्ह म्हणता येणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण यश. इथेही फक्त एकच धाव. चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी, ती म्हणजे 22. 4-22. वेळ किती झाली? 3 वाजायचे बाकी आहेत. नाही, एवढा क्रॉस तुम्ही खेळताय. मात्र हा चेंडू डाऊन द लेग आहे, वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच खालिद सर. 21 अजूनही गरज. मात्र या मॅच मध्ये बदल कसा झाला? कारण पहिल्या षटकामध्ये ज्या विकेट आल्या ना दोन्ही बंधूंच्या, प्रसाद आणि प्रतीक, तिथून या मॅचचा मोमेंटम लूज झालाय आणि त्यामुळे वासळी संघ तिथून नाही परतू शकल्या. इथे लाईन अँड लेंथ बघा, अगोदर डाऊन द लेग लाईन होती, यावेळेला बरोबर आउटसाइड द ऑफ स्टंप या वाईड यॉर्कर ज्याला म्हणतात तो हाताळलाय. त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव येतोय. त्यामुळे कदाचित आता एकूणच या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ तयारीत आहेत. एका बाजूला आपल्याला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे चिंचणी, जो फलंदाजी करणार आहे, तर अभिजित मित्रमंडळ नाळे हा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे. ती देखील 3 षटकांची मॅच असणार आहे. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू ऑन द बॉडी लागतोय, एक धाव तिथे लगेच येते. लेट्स सी द अंपायर डिसिजन. यस, लेग बाय आहे. थँक्यू सर. प्रेक्षक आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी बसून आनंद घेत आहेत. आज सकाळी जेव्हा इथे आलो तेव्हा थोडीशी शंका वाटली की प्रेक्षकांना बसण्यासाठी बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी अजून कराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी निश्चितच MCC संघ आग्रही आहे, प्रयत्न करतील ते. यावेळेला जर बघितलं तर उडवायचं होतं हेलिकॉप्टर, मात्र अगदी चाकात चेंडू टाकला हेलिकॉप्टरच्या असं म्हणायला हरकत नाहीये. वेल बोल्ड साहिल. शेवटचा चेंडू या षटकातील. चला अभिजित मित्रमंडळ नाळे, रेडी राहा तुम्ही. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा तुम्हाला, जास्त वेळ गवाया घालू नका. शेवटचा बॉल, चेंडू हवेत खेळले, दीपेश भरपूर वेगाने गेलो. व्हॉट अ कॅच, ऍब्सोल्यूट लीजेंड, इज अ जेम ऑफ क्रिकेट. सुपर कॅच, सुपर कॅच. साईलच्या खात्यात इथे विकेट. वेल टेक दीपेश. आणि इथे आपण बघतोय टीम मथाणे संघ पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय. वेल डन. यश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही संघांना विनंती करतोय, जरा शेक हँड करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. आणि टीम नाळे संघाला विनंती करतोय, चला या मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट आम्हाला तुमचं देखील पाहायचं आहे. दुसऱ्या बाजूला चिंचणी संघ, हा संघ देखील या 19 मालिकेत पहिल्यांदाच लढताना दिसेल. त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे यश. अफलातून कामगिरी विथ द बॅट, विथ द बॉल, अतिशय चांगली कामगिरी. क्षेत्ररक्षणातही त्यांनी आपली चुणूक दाखवली आणि तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच.